आजकाल आपण कोणत्याही मोर्चामध्ये आंदोलनामध्ये जय भवानी जय शिवाजी ही घोषणा ऐकतो। पण आपल्याला माहीत आहे का की ही जी घोषणा आहे या घोषणेचे नेमके जनक कोण आहेत? ही घोषणा नेमकी आली कुठून आणि या घोषणेचे काही संदर्भ आपल्याला सापडतात का? चला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच्यावरती चर्चा करूया की ही घोषणा नेमकी आली कुठून। मागच्या वर्षी वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी एक ट्विट केलं होतं आणि या ट्विटमध्ये त्यांनी असं म्हटलेलं होतं की जय भवानी या घोषणेचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत। याच्या पुढे जाऊन त्यांनी असंही म्हटलेलं होतं की जय भवानी ही जी घोषणा आहे किंवा हे जे अभिवादन आहे हे अभिवादन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या काळामध्ये वापरलं जात होतं। त्यांनी असं म्हटलेलं होतं की परळच्या दामोदर हॉलमध्ये जे लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भेटायला येत होते ते लोक एकमेकांना जय भवानी या नावाने अभिवादन करत होते। हे ट्विट जेव्हा मी वाचलं त्यावेळेस मी याचा थोडासा डॉक्युमेंटली शोध घेण्याचा प्रयत्न केला की खरोखरच याचे काही दस्तावेज आपल्याला सापडतात का। आणि मग मी हे शोधत गेलो त्यावेळेस मला असं दिसलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनेक लेटर पॅडवरती जय भवानीचं चित्र आहे आणि त्या चित्राच्या खाली जय भवानी असं लिहिलेलं आहे। दोन तलवारीचं सिम्बॉल त्याच्यामध्ये दिलेलं आहे। आणि मग हे जे पत्र आहेत हे पत्र ज्यावेळेस मी शोधत गेलो त्यावेळेस वेगवेगळ्या अंगाने किंवा वेगवेगळ्या रूपाने हे तिथं वापरलेलं आहे। आपण जर बघितलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी पत्रे लिहिलेली आहेत त्या पत्रांवरती अनेक पत्रांवरती हा संदर्भ आपल्याला सापडतो। यातले काही पत्रांचा उल्लेख मी तुम्हाला करणार आहे। त्यातलं जे पहिलं पत्र आहे ते आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुकुंदराव पाटील यांना लिहिलेलं हे पत्र आहे। 12 जून 1927 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुकुंदरावांना हे लिहिलेलं हे पत्र आहे आणि या पत्राच्या वर एक लोगो आहे आणि त्या लोगोच्या खाली जय भवानी असा उल्लेख आपल्याला सापडतो। दुसरं एक पत्र आहे ते पत्र आहे समर्थ महार मंडळीस लिहिलेलं हे पत्र आहे आणि हे पत्र 13 फेब्रुवारी 1928ला लिहिलेलं आहे आणि हे पत्र समर्थ महार मंडळीस लिहिलेलं आहे आणि या पत्राच्या वर देखील एक लोगो आहे आणि त्या लोगोच्या खाली जय भवानी असं स्पष्ट अक्षरामध्ये लिहिलेलं आहे आणि भवानीचं चित्र देखील आहे। तिसरं जे पत्र आहे ते पत्र आहे 26 जून 1930 रोजी भाऊरावांना लिहिलेलं पत्र। तर भाऊरावांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक पत्र लिहिलेली आहेत। यातली 2 पत्र मला महत्त्वाची सापडलेली आहेत ज्याच्यामध्ये भाऊरावांना लिहिलेल्या पत्राच्या वर एक लोगो आहे आणि त्या लोगोच्या खाली जय भवानी असं लिहिलेलं आहे। दुसरं पत्र त्यांनी भाऊरावांनाच लिहिलेलं आहे। भाऊरावांना लिहिलेल्या 21 जून 1931च्या पत्रामध्ये देखील आपल्याला असाच एक सिम्बॉल सापडतो आणि त्या सिम्बॉलमध्ये जय भवानी लिहिलेलं सापडतं। आता ही जी काही पत्र आहेत ही पत्रे वैयक्तिक लिहिलेली आहेत। पहिलं पत्र मुकुंदराव पाटलांना लिहिलेलं आहे, दुसरं पत्र महार मंडळीस लिहिलेलं आहे, तिसरं पत्र भाऊरावांना लिहिलेलं आहे। याच्या व्यतिरिक्त बाबासाहेब आंबेडकरांनी एक पत्र इस्टेट इंजिनियरला लिहिलेलं आहे आणि ते पत्र आहे 27 सप्टेंबर 1932चं आणि या पत्रावर देखील एक सिम्बॉल आहे। त्या सिम्बॉलमध्ये 2 तलवारींचं चित्र आहे आणि त्या चित्राच्या मध्ये जय भवानी असं लिहिलेलं स्पष्ट अक्षरामध्ये लिहिलेलं आपल्याला पाहायला मिळतं। हे जे सगळे पत्र आहेत या सगळ्या पत्रांचे संदर्भ जर आपण बघितले तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लेटर पॅडवरती आपल्याला हे सापडतं। आपण जर महाड चौदार तळ्याचा सत्याग्रहाचा इतिहास वाचला असेल किंवा काही पुस्तकं रेफर केली असतील तर या पुस्तकांच्या संदर्भामध्ये देखील आपल्याला एक गोष्ट जाणवते की या पुस्तकामध्ये देखील जे आंदोलन सुरू होतं आणि ज्या आंदोलनामध्ये ज्या घोषणा दिल्या जात होत्या त्या घोषणा देखील जय भवानी जय शिवाजी आणि महात्मा गांधी की जय अशा प्रकारच्या घोषणा दिल्या जात होत्या असे काही संदर्भ आपल्याला सापडतात। अनेक पुस्तकामध्ये ते संदर्भ आलेले आहेत आणि म्हणून आपल्याला असं दिसतं की सुरुवातीच्या कालखंडामध्ये जय भवानीची जी घोषणा आहे ही घोषणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आंदोलनामध्ये पहिल्यांदा दिली गेलेली आहे आणि म्हणूनच ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर असं म्हणतात की जय भवानी या घोषणेचे जनक किंवा जय भवानी ही जी घोषणा आहे ही घोषणा आधुनिक भारतामध्ये पहिल्यांदा ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वापरलेली आहे आणि त्याच्यामुळं जय भवानी या घोषणेचं जे श्रेय आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाच द्यावं लागतं कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जय भवानी ही जी घोषणा आहे ही आंदोलनामध्ये पहिल्यांदा वापरलेली आहे। याच्या व्यतिरिक्त पुढे जाऊन ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर असंही म्हणाले होते की परळच्या दामोदर हॉलमध्ये जे लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भेटायला येत होते ते लोक एकमेकांना जय भवानी या नावाने अभिवादन करत होते। याचे देखील संदर्भ शोधण्याचा मी प्रयत्न केलेला आहे परंतु याचे लिखित अशा स्वरूपातले संदर्भ मला अजून सापडलेले नाहीत। ते शोधण्याचा प्रयत्न मी नक्की करतोय कारण हे संदर्भ खूप महत्त्वाचे आहेत आणि हे चळवळीला बळ देणारे जर शब्द असतील तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते वापरलेले आहेत का
आणि ते केव्हा वापरले, ते का वापरले याचं देखील विश्लेषण होणं गरजेचं आहे. ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी जे ट्विट केलं होतं त्या ट्विटमुळे मला हे शोधण्याची खरं तर प्रेरणा मिळाली आणि मी ते शोधलं. खरं तर यापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची काही पत्रं मी वाचलेली होती, परंतु मी एवढं बारकाईनं त्याच्यामध्ये गेलेलो नव्हतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणता सिम्बॉल वापरलेला आहे, त्या सिम्बॉलमध्ये काय लिहिलेलं आहे आणि मग या सिम्बॉलच्या माध्यमातून आपल्याला काही सापडू शकतं का, इथपर्यंत मी गेलेलो नव्हतो. मी सहज पत्र वाचत होतो, परंतु ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी केलेल्या ट्विटमुळे मला हे शोधण्याची प्रेरणा मिळाली आणि मी ते शोधलं आणि खरोखरच हे संदर्भ मला सापडलेले आहेत. मी तुम्हाला सगळ्या तारखा सांगितल्या, सगळ्या लोकांची नावं सांगितली की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे पत्र नेमकं कोणाकोणाला लिहिलेली आहेत. आपल्याला या संदर्भाबद्दल आणखी काही माहिती आहे का? आपल्याला असे काही संदर्भ वाचायला मिळालेले आहेत का, किंवा आपल्याकडे असे काही जुने पत्र जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले आहेत का? खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे लेटर पॅड हे वेळोवेळी बदलत आलेले आहेत. अनेक वेळेस त्यांचे सिम्बॉल देखील बदललेले आहेत, त्याच्याखालचे स्लोगन देखील त्यांनी वेगवेगळे वापरलेले आहेत. काही पत्रांवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी BR असं देखील लिहिलेलं आहे, ते देखील पत्र उपलब्ध आहेत. त्याच्या व्यतिरिक्त ते मिनिस्ट्रीमध्ये असताना मिनिस्ट्रीचे लोगो असलेले देखील पत्र उपलब्ध आहेत. परंतु सुरुवातीच्या कालखंडामध्ये जे आंदोलनं बाबासाहेब आंबेडकरांनी केली त्या आंदोलनामध्ये जय भवानी ही घोषणा वापरली गेली. आंदोलकांनी या घोषणा दिलेल्या आहेत आणि याचे संदर्भ देखील आपल्याला सापडतात. आपल्याला या संदर्भाबद्दल नेमकं काय वाटतं, हा संदर्भ आपल्याला कसा वाटला आणि या अनुषंगाने आपल्याकडे काही आणखीन दस्तावेज उपलब्ध आहेत का? असतील तर ते मला नक्की पाठवा किंवा मला कळवा. आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. धन्यवाद. जय भीम.